नमस्कार, मी पल्लवी. माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आज आपण काकडीच्या पातोळ्या तयार करूया. 3 काकड्या किसून घेतल्या आहेत. या काकड्या मी सालांसकट किसून घेतल्या आहेत. हे एक भांडे भरून गूळ घेतला आहे. एक ओला नारळ खोवून घेतला आहे. गॅसवर जाडबुडाची कढई ठेवली आहे. यामध्ये आपण हे खोबरे घालूया. आता हा काकडीचा किस घातला आहे. आता आपण यामध्ये गूळ घालूया. एकसारखे ढवळत राहूया. यामुळे बुडाला करपणार नाही. हे बघा, आता हा गूळ चांगला विरघळला आहे. यामध्ये 1 मोठा चमचा वेलची पावडर घातली आहे. 1 ते 2 चमचे तूप घालूया. आता पुन्हा एकदा चांगले ढवळून घेते. यामध्ये 1 चमचा मीठ घालूया. गोड पदार्थांमध्ये चिमूटभर मीठ घातल्यामुळे चव चांगली येते. 1 किलो तांदळाचे पीठ घेतले आहे. हे बघा, आता हा गूळ चांगला विरघळला गेला आहे. यामध्ये ही तांदळाची पिठी घालूया आणि एकसारखे चांगले मिसळून घेऊया. आता मी थोडेफार मिसळून घेतले आहे. आता 1 वाटी थंड पाणी घातले आहे. पुन्हा एकदा चांगले मिसळूया. गॅसवर मंद आचेवरच आपण याप्रमाणे हे मिश्रण ढवळायचे आहे. मी पुन्हा 1 वाटी पाणी घातले आहे. पुन्हा एकदा चांगले सरमिसळ करते. आता हे मिश्रण 10 मिनिटे झाकून ठेवूया. आता 10 ते 15 मिनिटे झाली आहेत. आता आपण पातोळ्या करायला सुरुवात करूया. आता हे उकड करण्यासाठी भांडे घेतले आहे. यामध्ये मी गरम पाणीच घातले आहे. यामुळे पातोळ्या लवकर तयार होतील. कर्नाटकात या भांड्याला साठी असे म्हणतात. तर या साठीमध्ये जाळी ठेवून वर एक केळीचे पान ठेवले आहे. आपली ही उकडसुद्धा तयार आहे. आज पातोळ्या तयार करण्यासाठी मी हळदीची पाने आणली आहेत. याबरोबरच थोडी केळीची पानेसुद्धा आणली आहेत. हे बघा, हे हळदीचे पान आहे. या पानाची मागील बाजू याप्रमाणे कात्रीने कापून घेतली आहे. आता या पानावर आपण हे मिश्रण ठेवूया. याप्रमाणे हे पातोळ्यांचं मिश्रण या पानाला लावूया. या पद्धतीप्रमाणे आपण सगळ्या पातोळ्या तयार करायच्या आहेत. याप्रमाणे हे पान दुमडायचे आहे. मी पुन्हा एकदा दाखवते. या हळदीच्या पानाची मागची बाजू थोडीशी मी कापून घेतली आणि याप्रमाणे हे मिश्रण असे पसरवून घेतले आहे. आता हे पान मी दुमडले आहे. हे बघा, या साठीमध्ये याप्रमाणे पातोळ्या घातल्या आहेत. या आपण उकडण्यासाठी ठेवूया. आज या पातोळ्या मी चुलीवर तयार करणार आहे. तुम्ही गॅसवर सुद्धा या पातोळ्या ठेवू शकता. मोठ्या विस्तवावर आपण या पातोळ्या उकडूया. या पातोळ्या उकडण्यासाठी अर्धा ते पाऊण तास वेळ लागतो. आता पाऊण तास झाला आहे. ही साठी मी बाजूला ठेवते. आता आपण याचे झाकण काढूया. ही साठी खूपच गरम आहे. आपल्या गरमागरम पातोळ्या आता तयार आहेत. ही साठी मी 5 ते 10 मिनिटे अशीच उघडी ठेवली होती. आता या पातोळ्या थोड्याशा कोमट झाल्या आहेत. आता आपण या पातोळ्या काढूया. हे बघा,
या पातोळ्या खूपच छान तयार झालेल्या आहेत. चांगल्या शिजल्या आहेत. या काकडीच्या पातोळ्या चवीला खूपच छान लागतात आणि हा पदार्थ करण्यासाठी सुद्धा अगदी सोपा आहे. ही रेसिपी तुम्ही सुद्धा नक्की करून बघा. दुधामध्ये थोडेसे तूप घातले आहे. या पातोळ्या या दूध तुपासोबत सर्व केल्या आहेत. आजची पातोळ्यांची रेसिपी तुम्हाला कशी वाटली याचा अभिप्राय नक्की कळवा. अशाच सहज सोप्या रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की भेट द्या. धन्यवाद.